मित्रांनो, मी संजना चेमटे। आपण वजाबाकीच्या उदाहरणांचा सराव करूयात। हातच्याची वजाबाकी ही उदाहरणे पाहूयात। पहा, 743 वजा 384। तर पहा, आपण हातचा कधी लागतो पहा आपल्याला। ही संख्या मांडलेली पहा। ज्या वेळेस प्रथम वरचा अंक मोठा लहान असेल आणि खालचा अंक मोठा असेल त्यावेळेस आपल्याला हातचा लागतो पहा। आता ह्या एककाच्या घराची आपल्याला वजाबाकी करायची। तर हा 3 आहे आणि हा 4 आहे। तर 4 मोठा आहे आणि हा 3 लहान आहे पहा। तर ह्या 3 मधून 4 कमी करता येत नाही, कारण माझ्याजवळ जर 3 आहे तर मला 4 जणांना द्यायचंय, तर ते पुरणार नाही। त्यासाठी आपण काय करायचं, आपल्या शेजाऱ्याकडून घ्यायचंय पहा। तर शेजारच्या दशकाच्या घरातून आपण एक दशक घेतलाय आणि हा 3 मांडला पहा। 13 झाले आणि शेजारच्या घराकडून घेतलेला होता एक दशक, तिथं राहिले 3 दशक। आता ह्या 13 मधून आपल्याला 4 कमी करायचे पहा। मग त्यावेळेस काय करायचं, सोपी पद्धत वापरायची पहा। ह्या 4च्या पुढे 13 येईपर्यंत मोजत जायचं पहा। 4च्या पुढे 13 येईपर्यंत आपण बोटावर मोजायचं। 4 झाल्यावर 5 6 7 8 9 10 11 12 13 13 येईपर्यंत आपण मोजत गेलोय पहा। किती झाले माझे पहा, बोट किती झाले, 9। तर ते 9 इथं मांडूयात पहा आपण। त्यानंतर 3 मधून 8 कमी करायचे पहा। 3 लहान आहे आणि 8 मोठा आहे पहा। तर आपल्याला शतकाच्या घराकडून एक घ्यायचंय पहा। परत इथं 13 झाले आणि इथे राहिले 6। आता ह्या 13 मधून 8 कमी करायचे, तर 8च्या पुढे आपण 13 पर्यंत जाऊया। 8 झाल्यावर 9 10 11 12 13 पहा, राहिले हे 5। किती राहिले, 5। म्हणजे 13तून 8 कमी केल्यावर राहिले 5। पुढे आता हा 6 मोठा आहे आणि 3 लहान आहे, त्यामुळे याला काही इथं हातचा करायची गरज नाही। 6 मधून 3 कमी केले। आता हे 6 माझे बोट आहेत पहा। आपण आपल्या जवळच्या बोटांचा सुद्धा वापर करू शकतो। 6 मधून 3 कमी करायचे, 1 गेला 2 गेला आणि 3 गेले, तर किती राहिले, 3 राहिले। मग हे 3 इथं मांडले पहा। अशा प्रकारे ह्या हातच्याच्या वजाबाकीचं उदाहरण आहे आणि याचं उत्तर आलेलं आहे 359। म्हणजे पहा, आपण आणखी अशा प्रकारच्या उदाहरणांचा सराव करू शकतो। धन्यवाद।